नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या द ऑफिसर्स जंक्शन या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 1 ते 7 फेब्रुवारी या दिवसाच्या चालू घडामोडी। यामध्ये आपण दिनविशेष तसेच महत्त्वाच्या चालू घडामोडी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल माहिती, अर्थसंकल्प, त्याचबरोबर दलाई लामा यांना मिळालेला पुरस्कार, मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री, त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या सर्व चालू घडामोडी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या। त्याचबरोबर आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला। सर्वप्रथम आपण पाहणार आहोत दिनविशेष। मित्रांनो, 1 फेब्रुवारी या दिवशी आपण भारतीय तटरक्षक दल हा दिवस साजरी करतो। 1977 या वर्षी भारतीय तटरक्षक दलाची जी आहे ती स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्याबरोबरच भारतीय तटरक्षक दलाचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे। त्यामुळे आपण भारतीय तटरक्षक दिन हा दिवस 1 फेब्रुवारी या दिवशी साजरा करतो। त्यानंतर पहा, 2 फेब्रुवारी या दिवशी जागतिक पाणथळ दिवस हा दिवस साजरा केला जातो। त्यानंतर 1 फेब्रुवारीचं महत्त्व आहे। 1 फेब्रुवारी 2003 या दिवशी कल्पना चावला यांचा मृत्यू झाला होता। त्या कोलंबिया यामध्ये होते। पुढचा महत्त्वाचा दिवस म्हणजे जागतिक कर्करोग दिवस। पहा, 4 फेब्रुवारी या दिवशी आपण जागतिक कर्करोग दिन हा साजरा करतो। 2026 या वर्षाची जागतिक कर्करोग दिनाची थीम होती युनायटेड बाय युनिक। अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो, आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये नेहमीच थीम आणि तो दिवस महत्त्वाचा दिवस आणि त्या दिवसाची थीम कोणती आहे हे आपल्याला बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात येतो। त्यामुळे तुम्ही जर नोटबुक घेऊन बसलेला असाल तर तुम्ही नोट करत चालायचं आहे, ठीक आहे। तर त्यानंतर पहा, जागतिक कर्करोग दिवस हा केव्हापासून साजरा केला जातो असा देखील प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो। 2000 या वर्षापासून जागतिक कर्करोग हा दिवस आपण साजरा करतो। त्यानंतर पहा, कोण साजरा करतो किंवा कोणामार्फत हा दिवस साजरा केला जातो तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल यांच्यातर्फे जागतिक कर्करोग दिन हा साजरी केला जातो। आता युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल यांची स्थापना जी आहे ती आहे 1933 आणि युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल यांचं मुख्यालय आहे जिनिव्हा या ठिकाणी। नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट जर आपल्या भारतातली कोणती आहे असा जर प्रश्न असेल तर पहा, नागपूर या ठिकाणी भारतामधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट ही या ठिकाणी आहे। आणि त्याचबरोबर पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतातील सर्वात जुनी असणारी कर्करोग उपचार संस्था ती आहे टाटा मेमोरियल हॉस्पिटल, जी की आहे मुंबई या ठिकाणी असलेली भारतातील सर्वात जुनी कर्करोग उपचार संस्था ती आहे टाटा मेमोरियल हॉस्पिटल। त्यानंतर पहा, लगेच आपण पाहूया पुढच्या महत्त्वाच्या ज्या आहेत चालू घडामोडी। काही महत्त्वाच्या या ठिकाणी आपण चालू घडामोडी या ठिकाणी पाहणार आहोत। पहा, पुणे जिल्हा सहकारी उत्पादक संघाला अजित पवार पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ असे नाव देण्यात आलेले आहे। पहा, पुणे जिल्हा सहकारी उत्पादक संघाचे नाव बदलण्यात आलेले आहे आणि त्याचे नाव काय ठेवण्यात आलेले आहे तर अजित पवार पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ असे नाव ठेवण्यात आलेले आहे। त्यानंतर पहा, इराण आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने पहिल्यांदाच महिला सदस्याची निवड केली आहे। या ठिकाणी पहा, ज्या पहिल्या घटना असतात त्या अतिशय महत्त्वाच्या असतात, कारण ज्या घटना पहिली वेळेस घडतात अशा घटनांवर नेहमीच परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारला जातो। त्यामुळे हा देखील खूप महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। त्यानंतर पुढचा आहे हिवाळी ऑलिम्पिक खेळ म्हणजेच विंटर ऑलिम्पिक जे गेम असतात 2026 या वर्षाचे ते इटली या ठिकाणी होणार आहेत। त्यानंतर पहा, 6 ते 22 फेब्रुवारी या दरम्यान हा खेळ जो आहे तो खेळला जाणार आहे। म्हणजेच हिवाळी ऑलिम्पिक हे 6 ते 22 फेब्रुवारी या दरम्यान होणार आहेत। ऑलिम्पिकची सुरुवात ही 1924 पासून झालेली आपल्याला पाहायला मिळते। हिवाळी ऑलिम्पिक हा खेळ केव्हापासून खेळला जातो तर 1924 या वर्षीपासून खेळला जातो आणि सर्वात प्रथम फ्रान्स या देशामध्ये ऑलिम्पिक झालेलं होतं। हिवाळी ऑलिम्पिक सर्वप्रथम फ्रान्स या देशामध्ये खेळलं गेलं होतं। पुढील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्थसंकल्प जाहीर करणारं केरळ हे राज्य पहिलं राज्य ठरलेलं आहे। महत्त्वाचं आहे आपल्यासाठी।
पहिलं ठरलंय, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्थसंकल्प जाहीर करणारे केरळ पहिलं राज्य ठरलेलं आहे. आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. पुढचा मुद्दा आहे 6 ते 22 फेब्रुवारी या दरम्यान खेळ होणार आहे. ठीक आहे, आपण हे या ठिकाणी पाहिलेलं आहे वर. यानंतर आपण हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा 2026 याबद्दल थोडक्यात माहिती या ठिकाणी पाहूया. पहा, विंटर ऑलिम्पिक स्पर्धा 2026 यांचे आयोजन झालेले आहे 6 ते 22 फेब्रुवारी 2026. या कालावधीमध्ये ही स्पर्धा होणार आहे. ठिकाण कोणतं आहे? ठिकाण आहे पहा, इटली. इटलीमध्ये मिलान व कार्टिना या ठिकाणी या स्पर्धा ज्या आहेत त्या आयोजित केलेल्या आहेत. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला हा मुद्दा जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. पहिले हिवाळी ऑलिम्पिक केव्हा खेळले गेले? 1924 मध्ये फ्रान्स या ठिकाणी पहिला हिवाळी ऑलिम्पिक खेळला गेला. त्यानंतर मशाल वाहक म्हणून कोणाची निवड झाली होती? मशाल वाहक म्हणून अभिनव बिंद्रा यांची निवड झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि ऑलिम्पिक या स्पर्धेचे आयोजन हे दर 4 वर्षांनी केले जाते. या ठिकाणी पहा मित्रांनो, हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा 2026 ज्या सुरू आहेत याबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे. आणि स्पर्धा परीक्षा, कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, या स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला ऑलिम्पिक या गेम्सवर प्रश्न हा नेहमी विचारलेला आहे. त्यामुळे हा मुद्दा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यानंतर पहा, पुढचा मुद्दा आहे ICC T20 विश्वकप. याबद्दल आपण आता माहिती पाहणार आहोत. ICC T20 विश्वकप जो होणार आहे 7 फेब्रुवारी ते 8 मार्च या दरम्यान होणार आहे. यावेळेसची पहा, ही 10वी आवृत्ती असणार आहे. कितवी आवृत्ती असणार आहे? तर 10वी आवृत्ती असणार आहे. आयोजक आहेत भारत आणि श्रीलंका. भारत आणि श्रीलंका हे 2 देश ICC चे आयोजक आहेत. पहिला T20 सामना केव्हा खेळला गेला? या ठिकाणी पहा, पहिला T20 सामना हा 2007 या वर्षी भारत जो विजेता ठरला होता आणि आयोजन हे दक्षिण आफ्रिकेमध्ये करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. त्यानंतर पहा, एकूण संघ किती होत? एकूण संघ या ठिकाणी खेळणार आहेत 20 आणि त्यांमध्ये एकूण 55 सामने जे आहेत खेळले जाणार आहेत. त्याचबरोबर विजेता असणाऱ्या खेळाडूला किंवा विजेता असणाऱ्या टीमला $3 लाख एवढी रक्कम दिली जाते. त्याचबरोबर उपविजेत्या टीमला $1.6 दशलक्ष 1.6 दशलक्ष एवढी रक्कम ही दिली जाते. त्याचबरोबर अंतिम सामना कुठे होणार आहे? अंतिम सामना होणार आहे अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियम या ठिकाणी अंतिम सामना होणार आहे. आणि पुढच्या वर्षीचे म्हणजे 2028 या वर्षी होणारे ICC T20 विश्वकप याचे आयोजन जे आहे ते ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांनी केलेले आहे. हा देखील अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे जो की आपल्या परीक्षेला आपल्याला मार्क देण्यास मदत करू शकतो. ICC T20 विश्वकप याचे आयोजन पहा, प्रत्येक 2 वर्षांनी केले जाते. आपला भारत देश हा पहिला विजेता आहे जो की 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकामध्ये जो सामना खेळला गेलेला होता यामध्ये आपल्या भारत देशाने विजय मिळवला होता. आणि ICC T20 विश्वकप पहिलं जे आहे ते आपण जिंकलेलं आहे. आणि सर्वाधिक विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे जर असा प्रश्न असेल तर भारत, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांनी प्रत्येकी 2 वेळा जे आहे ICC T20 विश्वकप जिंकलेलं आहे. भारताने देखील 2007 आणि 2024 या वर्षी विजेतेपद मिळवलेलं आहे. भारताने पहिले 2007 या वर्षी विजेतेपद मिळवलं जे की 2007 मध्ये पहिल्यांदा सामना खेळला गेलेला होता ICC T20 चा, त्यावेळेस मिळवलं होतं. आणि 2024 या वर्षी देखील भारताने ICC T20 मॅच जिंकलेली आहे. यामध्ये एकूण संघ 20 असणार आहेत आणि 55 सामने खेळले जाणार आहेत. पुढचे होणारे 2028 ICC T20 चे आयोजन ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडकडे आहे. अंतिम सामना अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियम या ठिकाणी खेळला जाणार आहे. ही होती मित्रांनो ICC T20 विश्वकप याबद्दल महत्त्वाची माहिती. लगेच आपण पुढच्या चालू घडामोडीकडे वळूया. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून नुकतीच सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतलेली आहे. याबद्दल आपण आता या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. पहा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
सुनेत्रा पवार या बनलेल्या आहेत, पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनलेल्या आहेत. त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा आपल्यासाठी या ठिकाणी चालू घडामोडीचा मुद्दा असणार आहे. देशामधील 8व्या महिला उपमुख्यमंत्री या असणार आहेत. यांच्या अगोदर 7 महिला उपमुख्यमंत्री या देशामध्ये आपल्या बनलेल्या आहेत आणि सुनेत्रा पवार या आपल्या एकूण देशातील 8व्या महिला उपमुख्यमंत्री आणि आपल्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत. आता महिला उपमुख्यमंत्री बनल्या आणि त्यांच्याकडे बीड व पुणे जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जी आहे ती सूत्रे देण्यात आलेली आहेत. त्यांच्याकडे पुणे आणि बीड अशा 2 जिल्ह्यांचं पालकमंत्री पद हे देण्यात आलेलं आहे. सुनेत्रा पवार यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1963 या वर्षी धाराशिव तेर या ठिकाणी झाला होता. 2024 मध्ये त्या राज्यसभेवर निवडून गेल्या. त्याचबरोबर त्या एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या CEO आहेत, ज्याची स्थापना 2010 मध्ये झाली होती. त्याचबरोबर बारामती टेक्सटाईल कंपनी आहे, त्या कंपनीच्या अध्यक्षा देखील आहेत. देशातील पहिले उपमुख्यमंत्री कोण या संदर्भात हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. उपमुख्यमंत्री आपण पाहत आहोत, त्यामुळे देशातील पहिले उपमुख्यमंत्री कोण, तर पहा अनुग्रह सिंह. अनुग्रह सिन्हा हे बिहार या राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री बनले होते. त्यामुळे हा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. देशातील पहिले उपमुख्यमंत्री अनुग्रह सिन्हा निवडून आले होते बिहारमधून. यांची निवड बिहारमधून झाली होती, त्यामुळे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर लगेच आपण वळूया पुढच्या मुद्द्याकडे, जो की असणार आहे सर्वात महत्त्वाचा. तो म्हणजे असणार आहे अर्थसंकल्प 2026. सर्वात महत्त्वाचा मुद्दा भारत देशाचा आपल्या अर्थसंकल्प निर्मलाताई सीतारामन यांनी मांडला. याबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प हा 1 फेब्रुवारी 2026 या दिवशी सादर केला आहे. ठीक आहे. सर्वप्रथम तर या दिवसाचं महत्त्व म्हणजे या दिवशी रविवार असताना हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. ही पहिलीच अशी वेळ असेल ज्या दिवशी रविवारी हा अर्थसंकल्प सादर झाला असेल. पुढील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निर्मला सीतारामन या सलग 9 वेळा अर्थसंकल्प मांडणाऱ्या अर्थमंत्री बनल्या आहेत. सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडण्याची संधी ही मोरारजी देसाई यांना मिळाली होती आणि मोरारजी देसाई यांनी तब्बल 10 वेळा अर्थसंकल्प हा सादर केला आहे. त्यानंतर पी चिदंबरम यांच्या नावावर देखील 9 वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा रेकॉर्ड जो आहे त्यांच्या नावावर होता. त्यानंतर 3ऱ्या क्रमांकाची व्यक्ती आहेत प्रणव मुखर्जी यांनी 8 वेळा आपल्या देशाचा अर्थसंकल्प हा सादर केला आहे. त्यानंतर पुढील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निर्मला सीतारामन यांचे भाषण. त्यांनी तब्बल 85 मिनिटे एवढं भाषण संसदेमध्ये दिलं. 2020 या वर्षीच्या अर्थसंकल्प मांडताना त्यांनी 120 मिनिटे म्हणजे तब्बल 2 तास एवढं भाषण संसदेमध्ये दिले होते आणि यावर्षी त्यांनी 85 मिनिटे एवढं भाषण दिलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा आणि आकर्षित असणारा मुद्दा, चर्चेतील असणारा मुद्दा म्हणजे निर्मला सीतारामन यांनी परिधान केलेली साडी. प्रत्येक अर्थसंकल्प मांडताना दरवर्षी निर्मला सीतारामन या वेगवेगळ्या साडी ज्या आहेत ती परिधान करतात आणि ती विशेष अशी साडी असते, त्यामुळे त्या साडीचं महत्त्व आणि किंवा ती साडी नेहमीच चर्चेत असते. यावर्षी निर्मला सीतारामन यांनी कांजीवरम साडी परिधान केली होती, जी की तमिळनाडू या राज्यामधील होती. कांजीवरम साडी जी होती ती कांचीपुरम तमिळनाडू या राज्यामधील होती. त्यामुळे हा पॉइंट जो आहे तो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण या अगोदर जेवढ्याही निर्मला सीतारामन यांनी साड्या ज्या आहेत अर्थसंकल्प सादर करताना परिधान केल्या होत्या त्या सर्व साड्या चर्चेमध्ये राहिलेल्या आहेत. त्यामुळे यावर्षी देखील त्यांनी ज्या साडी परिधान केली आहे ती देखील आपल्यासाठी महत्त्वाचं असणार आहे. यानंतर पहा आपण त्या संपूर्ण साड्या पाहणार आहोत ज्या निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना परिधान केल्या होत्या. सर्वप्रथम 2026 चा अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी जांभळी कांजीवरम साडी परिधान केली होती, जी की तामिळनाडू या राज्यातील प्रसिद्ध साडी होती. त्यानंतर 2025 मध्ये ऑफ व्हाईट मधुबनी ह्या कलरची साडी त्यांनी परिधान केलेली होती, जी की बिहार या राज्यातील प्रसिद्ध साडी होती.
त्यानंतर 2024चा अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी ऑफ व्हाईट मंगलगिरी ही साडी परिधान केली होती आणि ही साडी होती आंध्र प्रदेश या राज्यातील. त्याचबरोबर 2024 या वर्षीच निळी टसर सिल्क या रंगाची साडी त्यांनी परिधान केलेली होती, जी की पश्चिम बंगाल या राज्यातील प्रसिद्ध साडी होती. त्यानंतर 2023 या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करताना लाल इल्कल सिल्क ही साडी त्यांनी घातली होती, जी कर्नाटक या राज्यातील होती. त्यानंतर 2022 या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करताना बोमकोई जी ओडिसा या राज्याशी संबंधित होती. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा नोट करून घ्या. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. खूप सर्च करून ही माहिती तुमच्यासाठी या ठिकाणी उपलब्ध करून घेतली आहे. तुम्हाला जर माहिती असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल माहिती तर नोट करून घ्या. खूप महत्त्वाची माहिती आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या पुढच्या मुद्द्याकडे वळूया आपण. त्यानंतर पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर निर्मला सीतारामन यांनी ज्या वर्षी अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्या वर्षी त्यांनी प्रत्येक वेळेस कोणती ना कोणती विशेष अशी साडी परिधान केलेली आहे, जी की प्रत्येक वेगळ्या राज्याला दर्शवते. 2021 या वर्षी लाल आणि पांढरी पोचमपल्ली साडी त्यांनी परिधान केली होती, जी तेलंगणा या राज्याशी निगडीत होती. त्याचबरोबर 2020 या वर्षी देखील त्यांनी पिवळी सोनेरी सिल्क साडी परिधान केलेली होती. ती एक दक्षिण भारतीय साडी होती. आणि 2019 या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करताना गुलाबी मंगलगिरी या साडी त्यांनी परिधान केली होती, जी की आंध्र प्रदेश या राज्याची साडी होती. या प्रकारे मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर देखील पाहू शकता निर्मला सीतारामन यांनी ज्या अर्थसंकल्प सादर करताना त्यांच्या ज्या साड्या चर्चेत होत्या त्यांचे फोटो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. त्यांनी प्रत्येक वर्षी अर्थसंकल्प सादर करताना कोणत्या ना कोणत्या राज्याची जी विशेष साडी आहे त्यांनी ती परिधान केलेली आहे आणि त्यांच्या या साड्या नेहमीच चर्चेत राहिलेल्या आहेत. पुढचा मुद्दा आहे अर्थसंकल्प 2026. यामधील काही महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी मुंबई या संस्थेच्या मदतीने 1500 शाळा आणि 500 कॉलेजमध्ये कंटेंट क्रिएटर्स लॅब या स्थापन केल्या जाणार आहेत. कॉर्पोरेट मित्र शहरातील सूक्ष्म आणि लघु उद्योगांना अल्पदरात व्यावसायिक सल्ले आणि मदत पुरवण्यासाठी कॉर्पोरेट मित्र ही संकल्पना आणलेली आहे. याचं मुख्यालय असणार आहे मुंबई या ठिकाणी. त्याचबरोबर शी मार्ट, जे की महिलांना सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी शी मार्ट ही संकल्पना आणलेली आहे. त्याचबरोबर एक जिल्हा एक महिला वसतिगृह ही देखील नवीन संकल्पना आणलेली आहे, जी आपण भारतीय अर्थसंकल्प 2026 यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पहा, पुढचा आहे कर्करोग हिमोफिलिया औषधावरील सीमा शुल्क जो रद्द करण्यात आलेला आहे. त्यानंतर पहा, नवीन अखिल भारतीय आयुर्वेदिक इन्स्टिट्यूटची स्थापना जी आहे ती करण्यात येणार आहे आणि नॅशनल मेंटल हेल्थ केअर रांची झारखंड या ठिकाणी तसेच तेजपूर आसाम या ठिकाणी स्थापन केली जाणार आहेत. त्यानंतर पहा, रेल्वे हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर जो की मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या ठिकाणी सुरू होणार आहे. अर्थसंकल्प जो आहे तो कलम 112 यानुसार सादर केला जातो, परंतु भारतीय राज्यघटनेमध्ये अर्थसंकल्प असा कुठलाही शब्द नाही, तर वार्षिक वित्तीय विवरणपत्र असा उल्लेख असून तो केंद्र सरकारसाठी कलम 212 नुसार वार्षिक वित्तीय विवरणपत्र असा उल्लेख आपल्याला भारतीय राज्यघटनेत आढळतो आणि कलम 202 नुसार राज्याचा अर्थसंकल्प हा सादर केला जातो. मित्रांनो, जर तुम्हाला माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर व्हिडिओ मित्रांपर्यंत देखील शेअर करा. आपण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. त्याचबरोबर सर्व स्पर्धा परीक्षांसाठीचे मार्गदर्शन देखील आपण आपल्या चॅनलवर घेणार आहोत. लगेच आपण पुढचा मुद्दा पाहूया. भारताचा पहिला अर्थसंकल्प. आपण या ठिकाणी काही महत्त्वाचे मुद्दे घेतलेले आहेत अर्थसंकल्पाशी निगडीत, ते या ठिकाणी आपण पाहूया. भारताचा पहिला अर्थसंकल्प जो आहे तो जेम्स विल्सन यांनी 1860 या वर्षी मांडला होता. त्यानंतर पहा, स्वतंत्र भारताचा अर्थसंकल्प कोणी मांडला,
तर 1947 या वर्षी R.K. षण्मुखन चेट्टी यांनी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प जो आहे तो मांडला आहे. षण्मुखन चेट्टी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प यांनी मांडला. मुख्यमंत्री असताना सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद करणाऱ्या पहिल्या व्यक्ती कोण आहेत? तर त्या आहेत ममता बॅनर्जी. न्यूजमध्ये देखील तुम्ही पाहिला असेल, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या काळा कोट घालून सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या होत्या. त्यामुळे हा मुद्दा आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. ठीक आहे, हा पण सेमच आहे. या ठिकाणी पहा, भारत टॅक्सी ॲप हे आपण सुरू केलेलं आहे आणि याचं उद्घाटन 5 फेब्रुवारी या दिवशी अमित शहा यांनी दिल्ली या ठिकाणी केलेला आहे. पुढचा मुद्दा आहे, ओडिशा राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून अनु गर्ग यांची निवड झालेली आहे. त्याचबरोबर मेघालय उच्च न्यायालयाच्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून रेवती मोहिते डेरे यांची नियुक्ती ही झालेली आहे. त्यामुळे हा देखील महत्त्वाचा या ठिकाणी मुद्दा आहे. या ठिकाणी उच्च न्यायालयाच्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून रेवती मोहिते डेरे यांची निवड झालेली आहे. त्याचबरोबर ओडिशा राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव अनु गर्ग या झालेल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी पहा, पहिल्या महिला आहेत, या ठिकाणी देखील पहिल्या महिला आहेत आणि हा पहिल्या महिला असतील किंवा घटना असेल, या सर्व आपल्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहिले काही महत्त्वाचे मुद्दे. लगेच आपण अर्थसंकल्पातील आणखी जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते लगेच या ठिकाणी अभ्यासणार आहोत. पहा, अमेरिकेकडून आयात शुल्कामध्ये कपात करण्यात आलेली आहे. अमेरिकेने आपल्यावर जो आयात शुल्क लावला होता तो 50% वरून 18% एवढा कमी करण्यात आलेला आहे. आणि 1 फेब्रुवारी या दिवसापासून सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ यांच्यावर 40% GST एवढा लागणार आहे. पहिली ग्लोबल बिग कॅट समिट ही भारतामध्ये होणार आहे. बिग कॅट समिट ही भारतात होणार आहे. अर्थसंकल्पातील जे हायलाइट महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण या ठिकाणी फक्त अभ्यासत आहोत. त्यानंतर पुढचा जो चर्चेतील मुद्दा म्हणजे मनोज मुकुंद नरवणे यांचे 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी हे पुस्तक चर्चेत राहिलेलं आहे. त्यांचं आत्मचरित्र आहे मनोज मुकुंद नरवणे यांचं. मनोज मुकुंद नरवणे यांचे 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी हे पुस्तक चर्चेत राहिलं होतं. त्यामुळे हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. लेखक आणि आत्मचरित्र या मुद्द्यावर हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर द कॉन्टोनमेंट कॉन्स्पिरसी हे देखील मनोज मुकुंद नरवणे यांचं एक पुस्तक आहे. आणि पहिली ग्लोबल बिग कॅट समिट ही भारतात होणार आहे. त्यानंतर पहा, अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दलाई लामा यांना गोल्ड मर्क्युरी हा 2025चा पुरस्कार देण्यात आलेला आहे. दलाई लामा हे आहेत 14वे तिबेटियन धर्मगुरू आहेत, ज्यांचं मूळ नाव आहे तेनझिंग ग्यात्सो. दलाई लामा यांचा जन्म हा 6 जुलै 1935 या वर्षी झालेला आहे. त्यांनी 1959 या वर्षी ते सर्वप्रथम भारतात आले होते आणि भारत सरकारने त्यांना 1959 या वर्षी भारतामध्ये राहण्याची औपचारिक मान्यता ही दिली होती. या ठिकाणी 1959 आहे. 1959 पासून दलाई लामा हे भारतामध्ये आहेत. त्यांनी 1959 मध्ये तिबेटमधून पलायन केले होते आणि भारतामध्ये राहण्याचा ऐतिहासिक निर्णय हा त्यावेळचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना राहण्यास आश्रय दिला. आपण भारताने दलाई लामा यांना आश्रय दिला होता. सुरुवातीला मसुरी या ठिकाणी दलाई लामा हे राहिले. त्यानंतर त्यांना हिमाचल प्रदेशातील धर्मशाला या ठिकाणी राहण्यास त्यांना परवानगी देण्यात आली आणि मॅक्लोडगंज येथे त्यांना औपचारिक मान्यता मिळाली. त्यांनी चीनच्या दडपशाहीमुळे 1959 मध्ये भारतामध्ये आपल्या पलायन केले होते आणि निर्वासित म्हणून आपण त्यांना आश्रय हा दिला होता. त्याचबरोबर त्यांना आपण पुरस्कार काही प्राप्त झालेले आहेत, ते पुरस्कार पाहूया. 1959 या वर्षी त्यांना रॅमन मॅग्सेसे हा पुरस्कार जो आहे तो प्राप्त झालेला आहे आणि 1989 मध्ये शांतता नोबेल हे देखील त्यांना मिळालेलं आहे. अतिशय महत्त्वाचा आहे या ठिकाणी. त्याचबरोबर 2025 या वर्षीचा गोल्डन मर्क्युरी हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. पुरस्कार या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फोटोमध्ये. त्याच प्रकारे या ठिकाणी देखील पाहू शकता ग्लोबल पीस अवॉर्ड 2025 हा त्यांना प्राप्त झालेला आहे.
पुढील महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री. मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री बनले आहेत युमनाम खेमचंद सिंग, जे की भाजप या पक्षाचे आहेत. युमनाम हे मणिपूरचे 13वे मुख्यमंत्री असणार आहेत. त्यांनी 5 फेब्रुवारी 2026 या वर्षी आपल्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. भारतामध्ये मणिपूर हे असे राज्य आहे ज्या ठिकाणी सर्वाधिक वेळेस राष्ट्रपती राजवट लागलेली आहे. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. या ठिकाणी आपण पाहणारच आहोत. या ठिकाणी पहा, 1 वर्षानंतर राष्ट्रपती राजवट या ठिकाणची संपणार आहे. मणिपूर या राज्यात 1 वर्षापासून राष्ट्रपती राजवट लागू होती, ती 1 वर्षानंतर संपणार आहे. 13 एप्रिल 2025 या वर्षी पहा राष्ट्रपती राजवट ही लागू झालेली होती आणि आतापर्यंत 11 वेळेस राष्ट्रपती राजवट ही लागलेली आहे. म्हणजेच ही सर्वाधिक वेळ आहे. मणिपूर हे असे राज्य आहे ज्या ठिकाणी सर्वाधिक वेळेस राष्ट्रपती राजवट ही लागू करण्यात आलेली आहे. वीरेन सिंग यांनी राजीनामा दिला आणि त्यांच्यानंतर आता युमनाम खेमचंद सिंग हे मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत. युमनाम सिंग हे 2017 ते 2022 या दरम्यान मणिपूर विधानसभेचे अध्यक्ष म्हणून देखील राहिलेले आहेत. या ठिकाणी पहा, तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता, हे आहेत युमनाम खेमचंद्र सिंग. त्याचबरोबर हे आहेत मणिपूरचे राज्यपाल आणि हे मधले आहेत वीरेन सिंह, जे की मणिपूरचे या अगोदरचे मुख्यमंत्री होते. यांच्या राजीनाम्यानंतर युमनाम खेमचंद सिंग यांनी आपला पदभार हा सांभाळलेला आहे. थोडक्यात मणिपूर बद्दल आपण लगेच माहिती पाहून घेऊ. मणिपूर या राज्याची स्थापना 21 जानेवारी 1972 या वर्षी झालेली आहे. मणिपूर राज्याची राजधानी इम्फाळ ही आहे. मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंग हे आहेत. या ठिकाणी पहा, मुख्यमंत्री तुम्ही फोटोमध्ये या ठिकाणी पाहू शकता. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री नेमचा किपनेग, त्याचबरोबर लोसई दिकहो अशी त्यांची नावे आहेत. 2 उपमुख्यमंत्री मणिपूर या राज्याचे 2 उपमुख्यमंत्री आहेत. ज्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 2 उपमुख्यमंत्री आहेत, त्याचप्रमाणे मणिपूर या राज्यामध्ये देखील 2 उपमुख्यमंत्री आहेत. पहिले म्हणजे नेमचा किपनेग आणि दुसरे म्हणजे लोसई दिकहो. मणिपूर राज्याचे राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला, ते देखील तुम्ही या ठिकाणी फोटोमध्ये पाहू शकता. आता नेमचा किपनेग यांच्याबद्दल एक महत्त्वाची माहिती म्हणजे त्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत. पहा, पुन्हा महत्त्वाचा मुद्दा आहे. नेमचा किपनेग या मणिपूर राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत. ज्याप्रमाणे सुनेत्रा पवार या आपल्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या आहेत, त्याचप्रमाणे नेमचा किपनेग या मणिपूर राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनलेल्या आहेत. त्याचबरोबर मणिपूर या राज्यातील सर्वात मोठे शहर आहे इम्फाळ, जे की या राज्याची राजधानी देखील आहे. मित्रांनो, आपण सर्व प्रकारच्या चालू घडामोडी तर पाहतच आहोत. त्याचबरोबर आपण प्रयत्न करतोय की त्याचबरोबर तुमचा जीएसचा पार्ट देखील मोठ्या प्रमाणात कव्हर होईल. त्यामुळे आपण जी रिलेटेड माहिती आहे ती सर्व माहिती या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत. आपण सर्व मुद्दे आणि सर्व स्लाइड या अतिशय महत्त्वपूर्ण घेतलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हवा असेल तर आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा, सर्व मित्रांपर्यंत पाठवा. परीक्षेसाठी जे काही महत्त्वाचे मुद्दे असतील, चर्चेतील मुद्दे असतील, सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत. आणि यापुढे देखील आपण अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या मुद्द्यांसह, चालू घडामोडींसह आणि व्हिडिओसह आपल्या चॅनलवर सर्व मटेरियल उपलब्ध करणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल किंवा आणखीनही चॅनल आपल्या सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक देखील करा. लगेच आपण वळूया आपल्या पुढच्या स्लाइडकडे. राष्ट्रपती राजवट याबद्दल आपण थोडक्यात माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, कलम 352, 356 आणि 360 या कलमानुसार राष्ट्रपती राजवट लावण्याची तरतूद आपल्या भारतीय संविधानामध्ये करण्यात आलेली आहे. भारतामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी 6 महिने ते 3 वर्ष एवढ्या कालावधीसाठी राष्ट्रपती राजवट जी आहे लागू केली जाऊ शकते. परंतु राष्ट्रपती राजवट लागू करण्यापूर्वी
त्याला संसदेची मान्यता घेणे गरजेचे आहे. संसदेची मान्यता घेणे गरजेचे आहे. जर परिस्थिती अशी असेल की संसदेची मान्यता घेण्याची वेळ नाही, म्हणजे समजा जर घाईची परिस्थिती असेल, आणीबाणीची परिस्थिती असेल, अशा वेळेस जेव्हा आणीबाणी लागू केली जाते किंवा राष्ट्रपती राजवट लागू केली जाते, त्यावेळेस संसदेची मान्यता 2 महिन्याच्या आत घेणे गरजेचे असते. ज्यावेळेस राष्ट्रपती राजवट ऐनवेळी लागू केली जाते, अशा वेळेस देखील संसदेची मान्यता मिळवणे हे गरजेचे असते. जेव्हा राष्ट्रपती राजवट ही राज्यामध्ये लागू केली जाते किंवा त्या त्या राज्यामध्ये लागू केली जाते, त्यावेळेस राज्यपाल हे केंद्राचे प्रतिनिधी म्हणून आपला कारभार सांभाळतात. म्हणजे राज्याचा सर्व कारभार हा राज्यपालांमार्फत चालवला जातो. ज्यावेळेस राष्ट्रपती राजवट लागू केली जाते, त्यावेळेस राजवटीचा कार्यकाळ हा 6 महिने एवढा एकाच वेळेस वाढवला जाऊ शकतो. एकाच वेळेस वाढवला जाऊ शकतो. तर जास्तीत जास्त 3 वर्ष एवढा काळ हा राष्ट्रपती राजवटीचा वाढवला जाऊ शकतो. एका वेळेस राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर ती केवळ 6 महिने एवढी पुढे ढकलता येते. म्हणजे तिचा कार्यकाळ जो आहे तो वाढवला जाऊ शकतो. अशा 6 महिने अशी कार्यकाळ वाढवला जाऊन केवळ 3 वर्ष एवढा कार्यकाळ राष्ट्रपती राजवटीचा ठेवला जाऊ शकतो. तेवढा वाढवता येत असतो. त्यानंतर पहा, भारताचे राष्ट्रपती यांच्याबद्दल आपण माहिती पाहूया. भारताचे राष्ट्रपती सध्या राष्ट्रपती आहेत. द्रौपदी मुर्मू या आपल्या भारताच्या राष्ट्रपती आहेत. त्यांचा जन्म हा 20 जून 1958 या वर्षी ओडिसा या राज्यामध्ये झाला आहे. त्या आपल्या भारत देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. प्रतिभाताई पाटील या आपल्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. प्रतिभाताई पाटील पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. त्याचबरोबर अनुसूचित जातीमधील पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत, ज्या की संथाळ या जातीमधून येतात. त्या अनुसूचित जाती म्हणजे ST या प्रवर्गातून येतात. त्यामुळे हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या पहिल्या महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आहेत. तसेच आतापर्यंतच्या सर्वात तरुण राष्ट्रपती असा देखील त्यांच्यावर रेकॉर्ड आहे. भारतामध्ये बनलेल्या राष्ट्रपतींपैकी सर्वात तरुण राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू या आपल्याला पाहायला मिळतात. द्रौपदी मुर्मू या 2015 ते 2021 या काळामध्ये झारखंड या राज्याच्या राज्यपाल राहिलेल्या आहेत. तसेच झारखंड या राज्याच्या त्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. त्यांनी झारखंड राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून पदभार या अगोदर सांभाळलेला आहे आणि सध्या त्या भारताच्या राष्ट्रपती या सर्वोच्च पदावर विराजमान आहेत. अशा प्रकारे भारताच्या राष्ट्रपती आदरणीय द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहिलेली आहे. लगेच वळूया पुढच्या आपल्या माहितीकडे. त्यानंतर पहा, अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. पदवीपर्यंत शिक्षण देणारे मोफत राज्य. सर्वात महत्त्वाचा हा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. ते आहे केरळ राज्य. या ठिकाणी पहा, केरळ हे पहिली ते पदवीपर्यंतचे शिक्षण देणारे पहिले राज्य बनले आहे, जे की मोफत शिक्षण देणार आहे विद्यार्थ्यांना. पहिली ते पदवी, इयत्ता पहिलीपासून ते पदवीपर्यंत शिक्षण देणारे पहिले राज्य बनले आहे केरळ. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्यातील सरकारी आणि अनुदानित महाविद्यालयांमध्ये शिक्षण हे पूर्णपणे मोफत करण्यात आलेले आहे. यामध्ये कोणते कोणते अभ्यासक्रम येतात तर पहा, यामध्ये येतो BA, BSc आणि BCom. मुख्यत्वे या अभ्यासक्रमांचा यामध्ये समावेश आहे. केरळचे मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन हे मुख्यमंत्री आहेत. केरळ या राज्याची राजधानी आहे तिरुअनंतपुरम. राज्यपाल आहेत राजेंद्र अर्लेकर. या ठिकाणी पहा, तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता पिनराई विजयन यांचा फोटो तुम्हाला दिसत असेल, जे की आहेत केरळचे मुख्यमंत्री. अशाच प्रकारचं मुलींना मोफत व उच्च शिक्षण देणारं पहिलं राज्य बनलं होतं ते म्हणजे कर्नाटक. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. महत्त्वाचे काही पॉईंट्स आहेत जे तुम्ही नोट करायला पाहिजे, जे की केरळ हे पहिली ते पदवीपर्यंतचे शिक्षण देणारे पहिले राज्य बनले आहे.
त्याचबरोबर कर्नाटक असे राज्य आहे ज्याने मुलींना मोफत उच्च शिक्षण देणारे पहिले राज्य बनण्याचा जो आहे त्यांनी पहिले राज्य बनले आहे. महाराष्ट्राने पहा मुलींना 2024-25 पासून पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत केले आहे. मुलींना 2024-25 पासून आपल्या महाराष्ट्र राज्याने देखील पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत केले आहे. या ठिकाणी काही महत्त्वाचे पॉइंट्स जे आहेत ते आपण लगेच पाहून घेऊया. वृद्धांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडणारे राज्य बनले आहे केरळ. केरळ असे राज्य आहे ज्यांनी वृद्धांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर केला आहे. त्याचबरोबर लिंग आधारित बजेट मांडणारे राज्य ठरले आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश या राज्याने लिंग आधारित बजेट पहिल्यांदा मांडलं, त्यामुळे हा मुद्दा देखील खूप महत्त्वाचा आहे. हे सर्व मुद्दे तुम्ही आपल्या नोटबुकमध्ये नोट करून घ्यायचे आहेत किंवा ही जी PDF आहे ती तुम्हाला मिळणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, टेलिग्रामवर जायचं आहे आणि आपल्या द ऑफिसर जंक्शन या चॅनलचं नाव सर्च करून आपले चॅनल जॉईन करायचे आहे किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्यात येईल. डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची त्या चॅनलवर जाऊन त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही PDF या ठिकाणी मिळवू शकता. खूप सुंदर अशी PDF बनवलेली आहे, त्यामध्ये सर्व माहिती डिटेल्स ऍड केलेल्या आहेत. परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची माहिती यामध्ये तुम्हाला भेटणार आहे. त्यामुळे लगेच टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि आपल्या मित्रांना देखील सांगा, तुम्हाला ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. त्याचबरोबर अशा सर्व प्रकारच्या अपडेट्स आणि इतर सर्व PDF देखील आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर देत असतो. त्यानंतर पहा पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हरित अर्थसंकल्प सादर करणारे पहिले राज्य कोणते बनले आहे, तर ते आहे बिहार. बिहार या राज्याने पहिला हरित अर्थसंकल्प जो आहे तो सादर केलेला आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा पॉइंट म्हणजे शून्य आधारित अर्थसंकल्प मांडणारे राज्य हे आहे आसाम राज्य. कृषी अर्थसंकल्प सादर करणारे पहिले राज्य बनले आहे कर्नाटक. कर्नाटक या राज्याने कृषी आधारित अर्थसंकल्प सादर केला आहे. त्याचबरोबर आहे देशभक्ती अर्थसंकल्प सादर करणारे राज्य दिल्ली हे राज्य ठरले आहे. अशा प्रकारे पहा हे काही महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. या ठिकाणी आपण ही होते आजच्या आपल्या चालू घडामोडीचे सर्व महत्त्वाचे मुद्दे, ज्यामध्ये आपण दिनविशेष पाहिले, महत्त्वाच्या घडामोडी असतील, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, अर्थसंकल्प, दलाई लामा, मणिपूरचे नवीन उपमुख्यमंत्री, नवीन मुख्यमंत्री, त्याचबरोबर ज्या काही इतर पहिल्या घटना असतील किंवा सर्व काही अपडेट महत्त्वाच्या घटना असतील त्या सर्व आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तुम्ही आता फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि पाहत रहा द ऑफिसर्स जंक्शन, कारण या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची माहिती. अशाच प्रकारच्या माहितीसह आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यास सोपा करण्यासाठी भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये.